श्री कृष्ण भगवान की जय। भगवद्गीता थोडक्यात आणि सुलभ भाषेत श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. अध्याय पहिला. अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पूर्ण आत्मविश्वासाने प्रवेश करतो. भगवान कृष्ण त्याचे सारथी आहेत. श्लोक 14-15. अर्जुन कृष्णास त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करण्यास सांगतो. तो त्याचा शत्रू दुर्योधनास मदत करण्यासाठी आलेला सर्वांना स्पष्टपणे पाहू इच्छितो. श्लोक 22. भगवान कृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. श्लोक 24. आता अर्जुन त्याचे पंजोबा भीष्म, गुरु द्रोणाचार्य, चुलत भाऊ, काका, सासरे आणि मित्र ह्या सर्वांना पाहतो. श्लोक 26-27. ते सर्व आता मारले जाणार ह्या कल्पनेने अर्जुन अतिशय खिन्न होतो. नातेवाईकांच्या मोहामुळे अर्जुन निराश होतो व गोंधळून जातो. तो शत्रूकडून स्वतःला मारून घेण्यासाठी तयार होतो, पण आता युद्ध करणार नाही असे श्रीकृष्णास सांगतो. श्लोक 32-47. तू मोहातून, शरीर आणि नातेसंबंधातून मुक्त झाला आहेस. याचा अर्थ तुझ्या सर्व दुःखाचा नाश झाला आहे. तू कर्मफळाची आशा ठेवू नकोस. नेहमी समाधानी आणि शांत राहा. तू मुलाबाळाबद्दल मोह बाळगू नकोस. त्यांना घरातली सर्व कामे करण्याची सवय लाव. त्यांना अन्न स्वतः मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे कळू दे. त्यांच्या शाळेतील विषयांचे मार्क पाहण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष ठेव. त्यांच्या हुशारीपेक्षा त्यांना इतरांशी विनम्रपणे कसे वागायचे ह्याकडे जास्त लक्ष असू दे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मोहात पडून माणूस आपले कर्तव्य नीटपणे पार पाडू शकत नाही. हे सारांश थोडक्यात भगवद्गीतात सांगितला गेला आहे. प्रत्येक भागात एक अध्याय हळूहळू व्हिडिओद्वारे यूट्यूब चॅनलमध्ये मी सांगणार आहे. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. बोला श्री कृष्ण भगवान की जय. जय श्री हरी, जय श्री हरी. भगवान कृष्ण महाराज की जय. जय भगवान कृष्ण. जय कृष्ण 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 कृष्ण.